नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। काही भागाचा जो काही अंदाज आहे तो ऍप्लिकेशन वरती आपण देऊयात। ज्यांना सोशल मीडियावरती विरोध केलाय तो अंदाज आपण त्या जिल्ह्यांची माहिती आपल्या ऍप्लिकेशन मध्ये उद्या संध्याकाळी देण्याचा प्रयत्न करूयात। ठीक आहे, तर बघा येत्या 72 तासामध्ये काही भाग म्हणजे लातूर, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो। ती तारीख आहे 24 आणि 25। ह्या दोन दरम्यानमध्ये ज्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळता पश्चिमेकडनं ढग दिसतील, दक्षिणेकडे ढग दिसतील, अशा शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। यामागचं पूर्ण कारण देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय। उद्या त्रास नाहीये, 22ला 24ला देखील त्रास नाहीये महाराष्ट्रात कुठेच। तर 24च्या संध्याकाळी जाणू शकतो तो म्हणजे बेळगाव, कर्नाटक भागांमध्ये। बाकी इतरत्र ठिकाणची जिल्ह्यांची माहिती आपण पश्चिम महाराष्ट्राची ऍप्लिकेशनमध्ये सांगणार आहे। तिथे काय भानगड आहे तारखेला। तर 24 तारखेला लातूर सारख्या ठिकाणी, सोलापूर, धाराशिवच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरणाची ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे। एकंदरीत मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ढग दिसू लागतील। धोके मोठे नाहीयेत, फक्त स्थानिक वातावरणाची भीती सोलापूर, धाराशिव आणि लातूर, त्यामध्ये परभणी पण किंचित प्रमाणामध्ये असर होऊ शकतो, सटकारा पडू शकतो। तर त्यानंतर 24 तारखेनंतर 25 तारखेला बेळगाव, कर्नाटक पश्चिम भाग, हुबळी या भागात मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर सोलापूर तालुक्यामध्ये, सोलापूर दक्षिण भागामध्ये काही मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये लातूर आहे, परभणी आहे, बीडमध्येही मोजक्या ठिकाणी आहे आणि नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी आहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांना उकडण्यासाठी कुठलाही त्रास नाहीये, फक्त एखाद्या ठिकाणी ढग वगैरे दिसले तर झाकून ठेवा, तेवढीच तुम्हाला मर्यादा आहे, ज्यामध्ये वाशिम जिल्ह्याचा आपण समावेश करतो। बाकी नांदेड, लातूर, सोलापूर एक किंचित प्रमाणामध्ये मागच्या पडलेल्या पावसाचाच परिणाम म्हणूयात आपण त्याला, कारण की जवळ असलेल्या कर्नाटकमध्ये असे प्रकार घडू शकतात। त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी देखील या 2 दिवस म्हणजे 24, 25 आणि एकंदरीत 26 तारखेला संध्याकाळपर्यंत जिल्हे माहिती झाले तुम्हाला, सोलापूर, लातूर, नांदेड आणि परभणी, थोडाफार बीडचा केज वगैरेकडील भाग। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। 26-27 पासून वातावरण पुन्हा मोकळं होईल। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भाग आहेत, त्याची नावं आपण ऍप्लिकेशनमध्ये घेऊयात, ज्या जिल्ह्यांची नावं सोशल मीडिया आपण घेण्याचं बंद केलंय। तर त्या तारखेला सुद्धा अशा प्रकारचं शेड्यूल त्या भागांना आहे। त्यानंतर परिस्थिती जी आहे मराठवाड्यामध्ये 27 तारखेला सुद्धा अशी ढगाळ व्हायला सुरुवात होईल। वातावरण 100% क्लिअर जे आहे ते आज पाहायला मिळेल, उद्या सुद्धा पाहायला मिळेल, पण परवापासून म्हणजे 23 तारखेपासून हळूहळू ढगाळ व्हायला सुरुवात होईल। त्यामध्ये मराठवाड्याचा प्रामुख्याने समावेश आहे। आता ज्या भागांची मी नावं घेतली सुरुवातीला, तुम्हाला समजलं असेल, लातूर, सोलापूर, धाराशिव, बीड वगैरे भागांची, यांना काही लयच अवकळी नाही, जास्त काही मोठी इन्सर्टिसी नाहीये, पण काही ठिकाणी ढग तुम्हाला त्या दिवशी आलेले दिसतीलच। त्या ठिकाणी त्या ढगांचा प्रभाव आणि गरमीच्या लेवलमुळे ढगांची होणारी क्लाउड सीडिंग, ऑटोमॅटिक ढगांच्या एका ढगांची 4 ढग होणं, रात्रीच्या वेळेला कुठेतरी विजा वगैरे चमकणं, असे प्रकार घडू शकतात या 2-4 जिल्ह्यामध्ये। त्यामुळे थोडं सतर्क राहा। हे पुढे पण सरकू शकतं, पण अजून त्या पद्धतीचा वातावरणाची इन्सर्टिसी पाहायला मिळत नाही। तरी सुद्धा हे लातूर वगैरे भागांनी या 24 आणि 25ला, खास करून 25ला सतर्क राहायचं आहे। एकंदरीत आता पुढची परिस्थिती पाहूयात आपण। हे टप्पा असल्याच्या नंतर परत वातावरण परत बिघडते एप्रिल महिन्यामध्ये। एप्रिल महिन्याच्या समोर येणाऱ्या तारखा बघा, 3, 4, 5 ह्या अशा तारखा आहेत। या तारखेदरम्यान जो काही कर्नाटकचा भाग आहे, विजापूर झाल्याच्या नंतर बसव कल्याण, हुबळी, बेळगावचा काही पूर्वेकडील भाग, इकडे कलबुर्गी, हा जो काही भाग आहे, सिंगोगा परिसर, या भागाचा जो काही सामोर आहे, धारवाड वगैरे, तर इथे सुद्धा वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे। आणि ह्या वातावरणाचे प्रतिसाद साहजिकच आहे त्या ज्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये, ज्या जिल्ह्यांची नावं आपण सोशल मीडियावर थोडी थांबवली आहे काही काळासाठी, तर अशा जिल्ह्यांना त्याचा त्रास होऊ शकतो। त्यामध्ये लातूरचा समावेश आहे पुन्हा एकदा 3 एप्रिल 4 एप्रिलच्या आसपासमध्ये। तर ह्या तारखेदरम्यान मग मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये असं आहे का, तर विदर्भाच्या काही मोजक्या भागामध्ये आता काय होते, मोजका भाग म्हणला तो 10%, 5% असतो, एखाद्या कोपऱ्यामध्ये तो पडतो, पण लगेच सगळ्या विभागाची माहिती देते की तुम्ही सांगितलं आमच्याकडे पाऊस झाला नाही। तुम्हाला सतर्क यासाठी करतोय की तुमचं सोन्यासारखं पीक खराब होऊ नये या काळामध्ये। तर या कालखंडामध्ये पुन्हा एकदा 3-4 तारखेदरम्यान लातूर, सांगली, नांदेड परिसर, खाली बघायला गेलं तर आपण थोडासा हिंगोली परिसर, पलीकडे बघायला गेलं तर विदर्भातला काही मोजका भाग, तर अशा भागांना देखील ह्या 3, 4, 5 तारखेदरम्यान सतर्क राहायचंय। तर अशा प्रकारचं हे शेड्यूल होतं। त्यानंतर जालना जिल्हा देखील थोडासा स्थानिक वातावरणाचा इफेक्ट, बुलढाणा देखील स्थानिक वातावरणाची इफेक्ट नंतर 4-5 एप्रिलला राहू शकतो। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात।
तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. आता पुढचं सेगमेंट असं आहे की महाराष्ट्रामध्ये वातावरणाचे टप्पे मागे टप्पे बनत आहेत, याचा पुढे देखील इफेक्ट राहू शकतो का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतोय. आणि शेवटी तुम्हाला नियोजन देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय, कुठे कसं नियोजन करायचं ते. हे पहा, हळद उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचं नियोजन म्हणजे आता बऱ्याच जणांचे ज्वारी पण काढायला आलेले आहेत, बऱ्याच जणांच्या हळदी पण उकडायला आलेल्या आहेत. तर आता ही जे येणार आहे सध्या 25 तारखेला, हिची काही व्याप्ती मोठी नाहीये आणि जिल्हाही एका साईडचाच आहे. कुठला, जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये. तर ह्या भागाबरोबरच विदर्भाला किंवा खानदेशला ढग वगैरे चमकत राहतील, आभाळी पडेल, स्थानिक लेवल एखाद्या ठिकाणी पडेल, पण 100% भागाचं तो नुकसान करणार नाही. जसं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की 35% वरती व्याप्ती नाही, 65% भागांना धोका नाही, पण 35% मध्ये काय कमी भाग येत नाही, खूप भाग येतोय. त्या 35 आणि 40% मध्ये महाराष्ट्राचा अनेक भाग त्यांनी झोडपून काढलाय. उदाहरणार्थ आमच्या घनसावंगीचं सांगायचं झालं तर घनसावंगीचा पश्चिम भाग त्यांनी सोडलाय, पण पूर्वेकडील माशेगाव असेल, आमचे गाव असेल, बोरांनी, राजनी, इकडे एरेगाव, वाटूरपर्यंत बराचसा भाग त्यांनी झोडपून काढलाय. तर अशा प्रकारची ही कंडिशन असते. एप्रिल महिन्यात सुद्धा अशा प्रकारचे झटके आहेत. 18-19 दरम्यान देखील पुन्हा एकदा वातावरण ऍक्टिव्ह होऊ शकतं. आणि विषय विनंती अशी आहे, अशा प्रकारचा सगळा शेड्यूल होता. सविस्तर माहिती आणि अजून संपूर्ण माहितीसाठी आपण आपल्या ऍप्लिकेशन डाउनलोड करा, जे प्ले स्टोरला आहे, तोडकर हवामान अंदाज नावाने. 4.4 त्याला रेटिंग पण मिळालेली आहे, चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देखील मिळाला आहे. आणि ह्या ऍप्लिकेशनवरती उद्याचा लाईव्ह असणार आहे, त्या ऍप्लिकेशनवरती या. परत एकदा 24 आणि 25 तारखेबद्दल स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. 24 तारखेला ढगाळ वातावरण, स्थानिक वातावरण, लातूर जिल्ह्यामध्ये गरमीचं वातावरण बनणार आहे. 4-2 ढगामुळे त्या ठिकाणी झालेला पाऊस असणार आहे. काही ठिकाणी तो पडेल, कसं वेगळं तो पडणार नाही. इकडनं WD देखील पाकिस्तान कराचीला याच दिवशी 25 तारखेला परेशान करणार आहे. गुजरातपर्यंत त्याची शक्यता आहे. गुजरातकरांना देखील या दिवशी सतर्क राहायचं आहे, ज्यामध्ये राजकोट, उत्तरेकडील भाग, राजस्थान परिसर, लखनौ, हैदराबाद परिसर इकडे जो आहे, कराची वगैरे भाग, ठीक आहे. या 25 तारखेला देखील या भागामध्ये सुद्धा हा पडसाद उमटू शकतो. बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करा, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते घेण्याचा प्रयत्न करू. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.